देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. अनेक दिग्गजांच्या गडाला सुरुंग लागल्याचं पाहायला मिळाले. त्यातच दुसरीकडे देशभरात गाजलेल्या आरजी कर अत्याचार प्रकरणातील पीडितेच्या आई रत्ना देवनाथ यांनी निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. त्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात होत्या. पाणीहाटी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच रत्ना देवनाथ यांनी आघाडी घेतली होती. त्यांनी टीएमसीचे उमेदवार तीर्थकर घोष यांचा 28,836 मतांनी पराभव केलाय. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार रत्ना देवनाथ यांना 87,977 मतं मिळाली, तर घोष यांना 59,141 मतं मिळाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार कलातन दासगुप्ता यांना 24,032 मतं मिळून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पाणीहाटी विधानसभा मतदारसंघात 2021 मध्ये पिछाडीवर असलेले उमेदवार तीर्थकर घोष यांचे वडील निर्मल घोष यांनी 25,000हून अधिक मतांनी बाजी मारली होती. मावळत्या विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद असलेले निर्मल घोष हे राज्य विधानसभेत 5 वेळा आमदार राहिले आहेत. त्यानंतर 20 महिन्यांपूर्वी कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या ट्रेनी महिला डॉक्टरवर अत्याचार करण्यात आला होता. त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. शवविच्छेदन अहवालात आरोपीनं आधी पीडितेवर अत्याचार केला आणि नंतर तिची गळा दाबून हत्या केल्याचं समोर आलं. सुरुवातीला आरजी कर मेडिकल कॉलेजनं ही आत्महत्या असल्याचं सांगितलं होतं, पण नंतर हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देश हादरला. या प्रकरणानंतर आरोपीवर तातडीनं कारवाई होत नसल्यानं देशभर संतापाची लाट उसळली होती. या घटनेमुळे डॉक्टरांनी देशव्यापी निषेध केला. पीडितेला न्याय द्यावा आणि महाविद्यालय तसेच रुग्णालयांमधील सर्व निवासी डॉक्टरांसाठी सुरक्षा देणारा कायदा करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली होती. पीडितेच्या आईनं आपल्या मुलीला न्याय मिळण्यासाठी सरकारी कार्यालयात फेऱ्या देखील मारल्या, पण त्यात ममता बॅनर्जी यांच्या सरकारकडून कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाही असा आरोप त्या माऊलीनं केलाय. त्यानंतर आपल्या लेकीला जोवर न्याय मिळत नाही तोवर आपण केसही विंचरणार नाही अशी शपथ त्यांनी घेतली होती. पुढे त्यांनी आपल्या मुलीला आणि अशा इतर पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच त्या सिस्टीमचा भाग होण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना भाजपकडून पाणीहाटी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. त्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील पाणीहाटीत आल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अत्याचार आणि हत्येला बळी पडलेल्या आपल्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या मुलीला न्याय मिळावा अशी घोषणा करत पीडितेची आई रत्ना देवनाथ या भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. त्यांच्या उमेदवारीला समाजाकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी आरजी कर आंदोलनाचा अर्थव्यवस्थेतील अन्यायाविरोधाचा एक निपक्षपाती नैतिक लढा असा लावला, तर दुसरीकडे राजकीय क्षेत्रात काहींनी हा त्यांचा घटनात्मक हक्क असल्याचं सांगून देवनाथ यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. आणि अखेर रत्ना देवनाथ यांनी आपल्या लेकीसाठी दिलेल्या लढाईची चर्चा पश्चिम बंगालसह संपूर्ण देशभरात रंगली आहे, एवढं मात्र नक्की. तर मंडळी, या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठी फॉलो करा.